मी बसलो इथं वरती कपडे काढून आणायला, तर काढू बघा तुम्हाला दाखवतो. काळू ए ए काळू बाई इकडे या, इथे या. माझ्याकडे पाठ करून का बसलेस गा आंबू? इकडे ये ग ताई, आमचं बाळ इथे ये की, इथं बस, ये इथं, या इथे, ये इथं, अबे इथे इथे या. ऐकता कशी? हां बसा, बस खाली, खाली बस, बस बस की. कुठनं आलीस तू? माझं लक्षच नाही तुझ्याकडं. बस खाली, खाली बसा, इथं बस, इथं बस, इथं बस. ए तिथंच बसायचं आहे, मातीतच बसायचं तुला, दगडापाशी. ताई आमचं बाळ इथे ये की, इथं बस, ये इथं, या इथे, ये इथं, अबे इथे इथे या. ऐकता कशी? हां बसा, बस खाली, खाली बस, बस बस की. कुठनं आलीस तू? माझं लक्षच नाही तुझ्याकडं. बस खाली, खाली बसा, इथं बस, इथं बस, इथं बस. ए तिथंच बसायचं आहे, मातीतच बसायचं तुला, दगडापाशी. आज कार्यक्रम होता, तर ते घर आहे बघा तिकडं, तिकडं होता कार्यक्रम, घरात बंगल्यात ह्या. काळू ए काळू, अबे चाललोय मी. तर हा जो दिवस आहे ना, सकाळचा आहे, दुसऱ्या दिवशी, आणि शनिवारचा. तर सकाळ सकाळी बघा मी चूल पेटवलेली होती आणि काळू एवढा दंगा करत होती वरती. 2 दिवस झाला आता ती वरतीच, टेरेसवरतीच बसायला लागली. आता का कुणास ठाऊक, आणि खाली येत नाही. तर खरं सकाळी 6:30 वाजता, 6:30 वाजलेली, तर एवढा दंगा करत होती ती. त्यामुळे म्हटलं बघावं तर वरती जाऊन काय झालंय. तर इथं गहू इसकटून ठेवल्यात. तर हे मी पक्ष्यांसाठी इथं ठेवलेले आहेत, पूर्ण किडलेले आहेत गहू त्यासाठी. तर इथं बघा तिचा दंगा एवढा सुरू आहे. नाही खाली हा काय? खाली यायचं ना तुला, नीट यायचं. कशाला दंगा करायलास आगाव? अनेक संपलंय हुडकून हुडकून. चल बाई, माझ्या आणि वाट बघत्या. सकाळ सकाळी दंगा करायचं, खाली यायचंय तर गप यायला येत नाही, असे बोलवत्या वरती. चल आता घुशी नाही का एवढं डबर केल्यात.
मी चुलीक पेटण झालं बघा, दळण संपले. एवढी मोठी फळी घातली. आता दळणाला जायला पाहिजे रविवारी. कशी बसल्या कावल्यावर. ये इकडं, इकडे. काय झालं तुला? काय झालं? इकडे लवकर. ए कोण कावलं? ए बाळ. तर नमस्कार सगळ्यांना. कशा आहे तुम्ही सगळ्याजणी? आशा करते मस्त असाल. तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर सकाळचं टायमिंग आहे बघा. रात्रीची आता मी भांडी घासत नाही. एक 8-15 दिवस झालं तरी नाही घासत, कारण थोडीशीच पडतात. आणि हे म्हणले की बाहेर आता घाण करू नको, पलीकडल्या साईडला एखाद वेळेस काम ते चालू झालं तर उगाच आपल्याला ओरडायला नको, आणि आपल्याच दारात आपण घाण करायची म्हणजे बरं वाटत नाही. त्यासाठी मी आता आतच भांडी घासायला लागले. पण हात इतका दुखतोय माझा, ते भांडी आत किचन कट्ट्यापाशी घासल्यानंतर. पाठीमागच्या साईडला मशीन ठेवल्यामुळं भांडी तिथं घासता येत नाहीत. किती झोप येते रे तुला? रात्रभर फिरत असते नुसतं. आज श्री शाळेला गेला नाही. बघू पायाची जखम दाखव. गाडी लावून घेतल्या. आता ह्याला फोडायला पाहिजे. आणि फोडून घे नाही पोरग. हा खरं ते काढायला पाहिजे श्री. त्यातले घाण काढायला पाहिजे. काहीतरी इन्फेक्शन होईल ना. कानाला काय लागले? सुंडी. ए पिलू, लय न कराय त्या मांजराच्या अंगात. उगाच सोंग करते हा झोपल्या. सुंडी चला. दूध कुणाला पाहिजे? दूध दूध कुणाला पाहिजे? दूध कुणाला पाहिजे? आई दूध कुणाला पाहिजे? सुंडी कुणाला पाहिजे दूध? दादाला देऊ? मी पिऊ काय? आई लय नकरायत. हे इथं एक धुवून ठेवले, पूर्ण फाटून चिंध्या झाले. काय करायचं? हातरून जरा धुवावं म्हटलं. पाडव्याला आणि धुयाचंच आहे. आणि इथे हे काल धुवून ठेवले बघा. एक हत्ती फुटला ह्याच्यातला. आता हे बर ठेवायचं आहे. चला आवरून घेतो. मी आहे ना कोकिळाला हाक मारली, ती एकसारखी वरडाली बघा. दाखवतो. तिला दिसते वाटतं. मी वरती गेलतो आता हातरून वाळत घाला. सकाळी दूध आणताना पण अशीच वरडालती. तिथंच बसून असत्या कायम. गळ्यातलं तर कुठं आणि काय चाललंय. आज पिन आहे ना, पिन हाय हातात, खरं बसणं झालं. आणि काळू बघा खाल्ल्या. आता जेवल्या, निवांत झोपल्या. आणि श्री बाबा माझा मारला मदत करते बघा. बूट भिजत घातल्यात आणि धुवायला लागले. श्री काय करायला बाळ? काय आवडतं तुला बूट धुवायला? मग अशी एक वाक्य चुकून बोललो तर दोघं पण तेच चिडवाल्यात. ही चिमणी पण बदक. मग मुर्गी असं होतं. एक एकदा चुकून एखादा शब्द बोलले की त्याला धरून पडतात. पूर्ण झाली नसलं तर होतंय. हा माझी झोप लावतंय. तुला नाही होत? नाही खरं. बूट केवढं भिजत घातल्यात बघा. किती आहेत रे? किती जोड आहेत? 3 जोड बूट भिजत घातल्यात आमच्या सुमा मॅडम ना. काय मी बघितलंच नाही पप्पांकडे. तुझं चप्पल घालून गेलं वाटतं पांढरं. हा बोला. पोत्यातलं बूट घेतलेस?
पोटातलं घेतलं तिनं काळं. पोत्यातलं बूट घेतला, बूट धुवायला लागलाय. आता म्हटलं निवांत सगळं काम आवरल्यावर धुयाचं, पण मला कामच आवरणं झाले. काळ मीठ तोंड दिसायला बघा इकडनं, कामच आवरणं. सकाळचा डबा असलेला बरं असते कधी पण. एकदा सकाळी डबा गेला की परत दिवसभर काय टेन्शन राहत नाही. तर हे जेवण करायचं आहे, हे आवरायचं आहे, ते आवरायचं आहे. इथं कुकर लावतोय, दुसरं काहीतरी काम करतोय, मशीन लावतोय, परत दुसरं काहीतरी काम करतोय. आणि व्हिडिओचं तर व्हिडिओ मी तुम्हाला एक कम्युनिटी पोस्ट टाकलेली की व्हिडिओ मी 12:30, 1, 1:30 का 2:30 ह्या टायमिंगला टाकू. तर तुम्ही मला सांगा की किती टायमिंगला तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतील, तर त्या मी टायमिंगला टाकत जाईल. कारण सकाळी 12:30ला म्हटलं तर एकदा होत नाही आणि व्हिडिओ मग असं पेंडिंग पडत जातात. त्यामुळं तर परवाचं व्हिडिओ बघितलं तुम्ही, उलट सुलट इकडलं तिकडं तिकडलं इकडं आल्यात. जे आधी यायचं होतं ते नंतर ना आल्यात, असं झालंय. तर त्यामुळं तर भांडी घासून ठेवलं बघा इथं. आता पाणी आलेलं होतं, पाणी भरून घेतलं. अजून आहे पाणी. पाणी एकदा आलं की 2-3 दिवस सलग राहते आणि नाही म्हणजे मग नाही. तर किचन कट्ट्यावर थोडा पसार आहे, आवरा लागले मी. आता कुकर लावलाय आणि तर पीठ मळायचं अजून. तर हिने 1-1:30, 2 पर्यंत, म्हणजे 2 नाही आधीच. स्वान पप्पा 1:30ला येतात ना ग, 1:30 वाजता हे येतात जेवायला. तर तोपर्यंत आवरून घेतो. तर असंच का बरं हात राहायला लागले. ओ आलो आलो. तर स्त्रीच्या पायाला लागल्यामुळं गेला नाही आणि मी काय त्याला बूट धुवायला सांगायला नाही, पण त्याचं त्याला वाटाले धुवावं, तर धुवायला लागलाय. काय रे छोटा, कसला छोटा? आपलं दात घासायला बारीक झालेला तो. हा हा. इथं कपडे, हे ब्लाऊज शिवले, याला अजून हातशिलाई अजून होईना बघा मला. आणि 2 ब्लाऊज आल्यात शिवायला. तर बायका म्हणतील की आळशी आहे, तर मी आळशी नाही, पण काम आवरणं झाले मला. आता हे 2 आल्यात. एकदा नसते, पूर्णच नसतात शिवायला ब्लाऊज, तर आल्यात. आता ह्या 2 दिवसात तरी मशीनकडे बघायला लागते. माझ्या मशीनवर टॉवेल टाक, कुठं काय टाक. काय करायला ग मम्मी? वॉशिंग मशीन मधली? शाळेची पण धुतलीस? बरं झालं. वर्दी धुतलास का? होय, आता इस्त्री. वर्दी काय इस्त्री आहे का किंचित वर करते. हा, पप्पा तू इस्त्री कधी मागवणार? मागवूया की. आता जरासं ह्या आठवड्यात लोड आहे. पप्पांचं तिकडलं काम चालू झालं ना, मागवूया. बघा ही कुठंपर्यंत आले बघा. काळू कुठं येतात बा? हा, जेवलीस ना? जा झोप जा. किचन पर्यंत आले. ये इकडं. इकी काळ्या तोंडाची. कपड्यांचा पूर्ण ढीक लागला. आणि एक लावले. आता अजून एक लावले. अजून आहेत का कपडे? होय, हे जात तर ए तुला उन्हात बसा सांगितलं मी. आ होय का?
उन्हात बस म्हणलंय. इकडे लवकर. अगं तुला ना इकडे हाक मार ग तिला. काळू अगं उन्हात बस म्हणलं नाही तुला. इथं दरवाजापाशी बस म्हणलं. इकडे लवकर. ऐकाय ते ये लवकर आत. बसल्यास ना पुसलंय की खरं मग काय उन्हात बसू दे. बस बसते की तिला बसायला आवड बघ इथं बसत्या घाण करत्या. इथं बस. इथं जा हिच्या संग. काळू हिच्या संग जा. हात दे बाबू. अगं ठेवून मी हात दे परत एकदा. हात दे. ए इकडं हात दे बाबू. इथं बस. थांब घे हात देऊ दे एकदा. पोलीस हात दे की. हात दे. अरे ला ए बस. हा बस तिथं. झोप होता झोप. उन्हात जायचं नाही. शुरू हात धुत जा. ती लय लांब लांब. तर हे तांदूळ आहेत ना मला दुसऱ्यांनी दिलेलं होतं आणि लालसर झालेलं होतं. तर त्याला काय म्हणतात बरं? पानं पाईप होणं टाक. तर म्हणजे पाईप तळात जोड तांदूळ जरा राहिल्यानंतर, मोटरला. ते काय तांदूळ ठेवायचं टोपलं असते त्याच्यामध्ये तळात राहिल्यानंतर अशा प्रकारे तांदूळ होते. तर त्याने दिलेलं होतं मला की खावा, चांगलं आहेत, घरचं आहेत त्यासाठी. तर म्हणलं आता इतके दिवस ठेवलं उन्हात ठेवून त्याच्यातलं सगळं टोकी गेलेलं होतं. आता जवळजवळ 8-10 दिवस मी वरती तांदूळ असे ठेवलेले होते आणि म्हणजे झाकून, आणि त्याच्यातलं उन्हानं टोकी ते गेलेलं होतं. तर म्हटलं आता ह्याला धुवून वाळवायचं का आपलं पापड होतात चांगलं. त्यासाठी मी हे स्वच्छ चांगलं भरपूर पाण्यानं धुवून घेतलेलं आहे आणि आता ह्याला भिजत ठेवणार आहे या बारडीतच, कारण भरपूर प्रमाणात तांदूळ आहेत त्यासाठी. तर इथं सोहाण्याला पाईप लावायला सांगितलेलं आणि ह्या पाईपीचा तर मला म्हणजे पाण्याच्या पाईपीचा जर एवढा कंटाळा आलाय. मी आता रविवारी बघणार आहे, नाहीतर ह्याला कधी कायमचीच एका जागेला फिट करून ठेवणार आहे. कारण पाईप अशी अंतराळी झाल्या, जी पाण्याची पाईप आहे ती अंतराळी झाल्या. त्यासाठी ते पाणी आहे ना व्यवस्थित येतच नाही. म्हणजे पाणी भरपूर आहे, प्रेशर असल्यामुळे हे पाळणा झाल्यासारखी पाईप झाल्या. त्यामुळं नीट त्याच्यातनं पाणी येत नाही. एकतर वाया तर जाते, नाहीतर वरती टाकीत वाहून असं. म्हणजे आता तुम्हाला कळलंच की मला म्हणायचं काय. तर मी एकदा अशी ही पाईप फिटिंग करून घेणार आहे ह्यांच्याकडनं रविवारी. तर दुसरी माणसं पैसे जास्त मागतात म्हणून आम्ही या असं पाईप करून घेतली, पण त्याचा त्रास मलाच व्हायला लागला. तर इथं तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्यानं मी धुवून घेतलेत आणि आता असंच हे ठेवणार आहे. तर मला वाटते हे जर हंडी पापड जे आहेत ते चांगलं होतील, त्यासाठी मी भिजत घातलेले. तर थोडा वास येत होता, बहुतेक पावडरचा असेल, म्हणजे जे धान्य बाद होणे म्हणून टाकलेलं असतं तर त्याचा असेल. तर पावडरसारखा कसा तरीच वेगळा वास येत होता. त्यासाठी मी धुवून घेतलेलं आहे स्वच्छ. आता ठेवतो असंच बारडीत घालून भिजवून. म्हणजे ह्याचं आता 2-3 दिवस जर धुतलं तर कुरड्या किंवा हंडीपापड किंवा सालपापड्या काहीतरी होऊ शकते. त्यासाठी मी ठेवलेलं आहे. उगाच टाकून मात्र करण्यापेक्षा खाऊन
आपण हे झालेलं बरं आहे. म्हणजे काय एक म्हण आहे की टाकून मातू नये, खाऊन मातलेलं बरं आहे. तर इथं बघा कपडे सगळे वाळलेले होते. आता ही तर काय बारके कपडे मी आत्ता थोड्या वेळापुरतेच घातलेले होते आणि जे हातरून आहे तर ते मी सकाळीच घातलेलं होतं. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करत जावा. तर चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.